सगळेच विरोधी पक्ष ह्या घोळाबद्दल बोलत आलेले आहेत। मला वाटतं काही दिवसांपूर्वी लोकसभेत जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधीजी यांनी देखील हरियाणामध्ये काय झालं हे लोकांसमोर आणलं। पण हे सगळे जे आम्ही करत आहोत म्हणजे आता बिहारचा पण अभ्यास होईल, तिथे काही लोकांनी हे पण दाखवलेलं आहे की जेवढी मतं पोल झाली त्याच्यापेक्षा जास्ती मतं मोजली गेली वगैरे, हा सगळा जो गोंधळ आहे किंवा ही वोट चोरी जी आहे ही लोकांसमोर आणत असताना एका अर्थी ही अकॅडमिक एक्सरसाइज झाली, कारण निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, सत्ता त्यांनी प्राप्त केलेली आहे, कुठच्याही मार्गाने असो पण त्यांनी प्राप्त केलेली, आमच्या डोक्यावर सरकार बसवलेली आहे। पण हे सगळं होत असताना आपल्याला आठवत असेल आमचा मोर्चा देखील आम्ही काढला होता, कारण 1 जुलै 2025 ही यादी ग्राह्य धरलेली आहे सगळ्याच महानगरपालिकेच्या यादीसाठी। एकतर म्हणजे जुलै ते आत्तापर्यंत जे 18 वर्षाचे मतदार आहेत, फर्स्ट टाइम वोटर्स असतील, त्यांना अधिकार तर मिळणारच नाही, ही वेगळी गोष्ट। 1 जुलै 2025 पर्यंत जी राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकेसाठी मास्टर लिस्ट दिलेली आहे त्याच्यात जो सगळा घोळ झालेला आहे, गोंधळ जो आहे, घोळापेक्षा गोंधळ घातलेला आहे किंवा चोरी केलेली आहे, त्याचा अभ्यास एका बाजूने चालू आहे। मला वाटतं पुढच्या 7-8 दिवसांमध्ये आम्ही पक्ष म्हणून मुंबईत जे काय आहे ते आपल्यासमोर ते प्रकरण आणू। पण अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जेव्हा एका बाजूला अकॅडमिक एक्सरसाइज चालू असते, ॲक्टिव्हली पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही सगळेच विरोधी पक्ष म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा साधी गोष्ट म्हणजे जी प्रारूप यादी आलेली आहे काल ड्राफ्ट रोल, ती पहिलं तर आपल्याला आठवत असेल 7 तारखेला येणार होती, 7 नोव्हेंबरला। मग सांगितलं गेलं की नाही आता 14 तारखेला येणार, येणार 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 ती परत त्या दिवशी सांगितलं नाही आता 20 तारखेला येणार। आणि एकंदर प्रश्न हाच होता आम्हाला की थांबलेत नेमके कशासाठी? बिहारच्या निवडणुकीसाठी थांबलेत जेणेकरून तिकडचे काही दुबार मतदार जे दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, जिथून जिथून बिहारमध्ये नेले होते भाजपने, ते इथे हलवण्यासाठी थांबलेले आहेत, की जो एकंदर त्यांच्याकडे दुबार तिबार मतदारांचा किंवा हे जे घरात 100 मतदार, 1000 मतदार दाखवलेले आहेत, शौचालयावर मतदार दाखवले, रजिस्टर केले घर म्हणून, नवी मुंबई आयुक्तांच्या घरी 105 मतदार दाखवले होते, हे सगळे गोंधळ क्लीन करायला ह्यांनी एवढा वेळ घेतला का हा मी विचार करत होतो।